आपण डिसेंट टेक्नॉलॉजीजमधला सेकंड पॉईंट क्लाउड कम्प्युटिंग हा स्टार्ट केलेला आहे. मागील प्रेझेंटेशनमध्ये आपण मॉडेल्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग पाहिलेलं आहे, आस, पास आणि सास. आता आपण टाईप्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग बघूया. मेन क्लाउड कम्प्युटिंगचं पर्पज काय आहे तर ते तुम्हाला सर्व्हिसेस अवेलेबल करून देतं, जसं सर्व्हर तयार करणं किंवा स्टोरेज स्पेस देणं, ॲप्लिकेशन्स वेगवेगळे तयार करण्याची परमिशन किंवा त्याच्या फॅसिलिटीज देणं, डेटाबेस तयार करणं. तर या सगळ्या फॅसिलिटीज आपल्याला क्लाउडवरती मिळतात. म्हणजे आपलं स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर जरी नसलं तरी आपण क्लाउडवरती हे काम करू शकतो. तर हे क्लाउड सर्विस जी आहे ती 3 प्रकारे आपल्याला मिळवता येते. म्हणजे क्लाउडचे 3 प्रकार आहेत: पब्लिक क्लाउड, प्रायव्हेट क्लाउड आणि हायब्रिड क्लाउड. हे आपण आता बघूया. फर्स्ट आहे पब्लिक क्लाउड. पब्लिक क्लाउड म्हणजे याच्यामध्ये क्लाउड प्रोव्हायडर जो आहे तो क्लाउड तयार करण्यासाठीचं हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि त्याचं सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर याची काळजी घेतं. आपलं काम काय आहे, आपण युजरचं काम आहे ते फक्त ॲक्सेस करणं, म्हणजे त्याचा यूज करून घेणं. याला म्हणतात पब्लिक क्लाउड. म्हणजे एनी वन कॅन ॲक्सेस पब्लिक क्लाउड सर्व्हिसेस. आणि त्यासाठी लागणारं हार्डवेअर, सॉफ्टवेअर हे आपण नाही आणत. हे जो क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर आहे तो त्याची काळजी घेतो. त्याचं मेंटेनन्स असेल, त्याचं अपडेशन असेल, त्यासाठी त्या क्लाउड कम्प्युटिंगसाठी लागणारा स्टाफ जो आहे किंवा इतर अनेक गोष्टी, या सर्वांची काळजी तो पब्लिक क्लाउड प्रोव्हायडर घेत असेल. आणि पब्लिक जसं नाव आहे की एनी वन कॅन ॲक्सेस. सो हा बऱ्यापैकी कमी किमतीमध्ये आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. देन नेक्स्ट आहे प्रायव्हेट क्लाउड. प्रायव्हेट क्लाउड नाव जसं आहे याचं प्रायव्हेट, म्हणजे यासाठी असणारे जे युजर्स आहेत हे स्वतःचं क्लाउड तयार करतात आणि ते वापरतात. मग ह्या क्लाउडच्या सगळ्या सर्व्हिसेस ज्या असणार आहेत त्या फक्त त्या एका पर्टिक्युलर कंपनीसाठी किंवा ऑर्गनायझेशनसाठी असणार. कधी कधी हे प्रायव्हेट क्लाउड 1-2 कंपनी एकत्र येऊन तयार करतात आणि त्याचा वापर करतात. आणि त्याचे जे डेटा सेंटर्स असतात हे फिजिकली त्या कंपनीच्या प्रिमायसेसमध्ये अवेलेबल असतात किंवा तयार केले जातात तिथे. याला म्हणतात प्रायव्हेट क्लाउड. प्रायव्हेट क्लाउड म्हणजे 1-2 कंपनी एकत्र येऊन ते स्वतःचा क्लाउड तयार करतात आणि त्याच्या सगळ्या सर्व्हिसेस त्या इतर कोणाला न देता स्वतःच वापरतात. याला म्हणतात प्रायव्हेट क्लाउड. त्यानंतर नेक्स्ट आहे हायब्रिड क्लाउड. हायब्रिड क्लाउड हे प्रायव्हेट आणि पब्लिक क्लाउड या दोघांचं कंबाईन केलेलं एक क्लाउडचा प्रकार आहे. या दोन्हीच्या टेक्नॉलॉजीज किंवा ज्या ॲप्लिकेशन्स असतील या दोघांनाही वापरून हा हायब्रिड क्लाउड तयार झालेला आहे. यामुळे आपल्या बिझनेसला जो कोणी हे वापरत असेल त्याला भरपूर फॅसिलिटीज अवेलेबल होतील. त्याला इन्फ्रास्ट्रक्चर मिळेल, पाहिजे त्या प्रकारे तो त्याला फ्लेक्झिबल ठेवू शकतो. म्हणजे पाहिजे त्या ठिकाणी वापरायचं आहे किंवा कमी करायचं आहे किंवा त्याची सेक्युरिटी हे जे आहे हे चांगल्या प्रकारे तो मेंटेन करू शकतो क्लाउडवरती. तर हे आहे हायब्रिड क्लाउड. हायब्रिड क्लाउड हे प्रायव्हेट आणि पब्लिक क्लाउडचं दोघांचं कॉम्बिनेशन आहे. सो परत एकदा आपण कन्क्लूड करूया. टाईप्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. पब्लिक क्लाउड म्हणजे एनी वन कॅन ॲक्सेस. प्रायव्हेट क्लाउड ओनली ऑथराइज्ड युजर्स कॅन ॲक्सेस. आणि हायब्रिड म्हटल्यावर या पब्लिक आणि प्रायव्हेट या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून जी क्लाउड सर्व्हिस आहे त्याला हायब्रिड क्लाउड कम्प्युटिंग असं म्हणतात. पब्लिक क्लाउड जे आहे ते स्केलेबल आहे, रिलायबल आहे, इनएक्सपेन्सिव्ह आणि लोकेशन इंडिपेंडंट आहे. म्हणजे आपल्याला पाहिजे त्या प्रकारे आपण त्याची गरजेप्रमाणे त्याचा वापर करून घेऊ शकतो आणि कमी पैशामध्ये आपल्याला हे मिळतं आणि पाहिजे त्या ठिकाणून आपल्याला हे ॲक्सेस करता येतं. दॅट इज पब्लिक क्लाउड. आणि प्रायव्हेट क्लाउड हे जे आहे अगेन पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला त्याचा वापर करता येतो, पण ओनली ऑथराइज्ड पीपल कॅन हॅव ॲक्सेस टू द प्रायव्हेट क्लाउड. हे प्रायव्हेटली ओन केलं आहे त्याच्यामुळे सिक्युरिटी फार चांगल्या प्रकारे यामध्ये आपल्याला मिळते. फ्लेक्झिबल आहे म्हणजे आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे त्याला वाढवता येतं, कमी करता येतं.
त्यानंतर कंट्रोल पण खूप कमी जण त्याचे ओनर असणार आहेत, त्याच्यामुळे कंट्रोल पण फार चांगल्या प्रकारे या ठिकाणी राहणार आहे क्लाउडवरती. हायब्रिड क्लाउड हे जे आहे प्रायव्हेट आणि पब्लिकचं कॉम्बिनेशन आहे, तरीही हे खूप चांगल्या सर्व्हिसेस आपल्याला देतं आणि कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. म्हणजे जेवढं वापरणार आहोत तेवढीच कॉस्ट आपल्याला तिथे द्यायची आहे. पाहिजे त्या सर्व्हिसेससाठीच, म्हणजे जेवढ्या सर्व्हिस आपण वापरणार आहोत तेवढ्यासाठीचीच कॉस्ट आपल्याला तिथे पे करायची आहे. त्यानंतर हे सिक्युअर पण आहे आणि फ्लेक्झिबल पण आहे. म्हणजे लागेल तेव्हा आपण सर्व्हिस वाढवू शकतो, लागेल तेव्हा कमी करू शकतो. सो these are the types of cloud computing: public, private and hybrid. Now let's see the benefits of cloud computing. यामध्ये भरपूर बेनिफिट्स आपल्याला क्लाउड कम्प्युटिंगमध्ये मिळतात. फर्स्ट ऑफ ऑल आहे इन्क्रीज्ड कोलॅबरेशन. म्हणजे आपल्याला बिझनेस जर असेल तर याच्या वेगवेगळ्या ब्रँचेस असतील, वेगवेगळ्या ब्रँचेसमधून डेटा कंबाईन करणं, किंवा जर सपोज एखादा व्यक्ती एखाद्या पर्टिक्युलर गावामधल्या ब्रँचमध्ये काम करत असेल तर त्याचा डेटा त्याच गावामधल्या कम्प्युटरवरती स्टोअर केलेला असेल किंवा सेंट्रलाइज्ड असेल फार तर त्याच्या मेन ब्रँचला, पण तो इतर देशामध्ये गेला वगैरे तर तिथून तो ॲक्सेस कसा करणार. पण मग हे जर क्लाउड कम्प्युटिंगमध्ये जर असेल तर तो फ्रॉम एनिवेअर फ्रॉम द वर्ल्ड तो ॲक्सेस करू शकतो. त्यानंतर डॉक्युमेंटचं कंट्रोल इथे फार व्यवस्थित प्रकारे ठेवला जातो. म्हणजे सिक्युरिटी फार चांगल्या प्रकारे दिलेली आहे इथे. त्यानंतर कोणत्याही ठिकाणाहून आपण ते ॲक्सेस करू शकतो आपल्या डॉक्युमेंट्स जगामध्ये. फक्त काय हवं आहे आपल्याकडे, एखादा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणजेच डेस्कटॉप, कम्प्युटर, लॅपटॉप, टॅबलेट किंवा मोबाईल आणि त्याला नेटवर्क कनेक्टिव्हिटी म्हणजे इंटरनेट कनेक्टिव्हिटी हवी आहे, तर आपण क्लाउडवरचं कोणतंही डॉक्युमेंट ऑपरेट करू शकतो. लोकेशन इंडिपेंडंट आहे हे. त्यानंतर फ्लेक्झिबिलिटी आहे याच्यामध्ये. म्हणजे पाहिजे तेव्हा आपण आपलं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवू शकतो, पाहिजे तेव्हा कमी करू शकतो आणि जेवढं आपण वापरतोय तेवढ्यासाठीच आपल्याला पे करावं लागतं. डिझास्टर रिकव्हरी म्हणजे सपोज फिजिकली एखादी ब्रँच आपली जर अनफॉर्च्युनेटली काही कारणामुळे जर म्हणजे काहीतरी त्या ब्रँचला घातपात झाला किंवा ती ब्रँच नष्ट झाली तर आपला डेटा पण तिथून जाऊ शकतो. पण हे जर आपण क्लाउडवर काम करत असू तर तो डेटा आपला कुठेही जाणार नाही, कारण एव्हरीथिंग विल बी टेक केअर बाय द क्लाउड इटसेल्फ. म्हणजे आपल्याला या कोणत्याही इन्फ्रास्ट्रक्चरची काळजी करण्याची गरज नाही. क्लाउड कम्प्युटिंग प्रोवायडर जो आहे तो सगळ्या गोष्टीची काळजी घेतो. त्यासाठी लागणारा स्टाफ असेल, त्याचं हार्डवेअर, सॉफ्टवेअर, प्रत्येक गोष्टीची काळजी ही क्लाउड प्रोव्हायडरकडून घेतली जाते. आपण फक्त ती सर्व्हिस वापरायची आहे आणि त्यासाठी पे करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बेनिफिट आहे ऑटोमॅटिकली सॉफ्टवेअर सगळे अपडेट केले जातात क्लाउड करून. आपल्याला गरज नाही की काळजी करण्याची की आता एखाद्या सॉफ्टवेअरचं नवीन व्हर्जन आलं आहे, मग आता मला ते कुठून मिळेल किंवा मी कसं अपडेट करू वगैरे. त्यासाठी क्लाउड प्रोव्हायडर विल टेक केअर. त्यानंतर आपल्याला जसं जसं आपण क्लाउडच्या सर्व्हिसेस वापरत जाऊ तसं आपल्याला पे करायचं आहे. म्हणजे एखाद दिवशी एखाद्या सर्व्हिसची गरज पडली तर फक्त तेवढ्याच सर्व्हिसची त्या दिवसासाठी आपल्याला पे करायचे. आणि जर दुसऱ्या दिवशी आपण ती सर्व्हिस नाही वापरत आहोत तर आपण त्यासाठी पे करायची गरज नाही. सो क्लाउड कम्प्युटिंग खूप छान टेक्नॉलॉजी आहे, ज्यामध्ये आपण एनिवेअर फ्रॉम द वर्ल्ड आपल्या डॉक्युमेंट्सला किंवा सर्व्हर्सला किंवा आपले डेटाबेसेस आहेत, आपण कुठूनही ते ॲक्सेस करू शकतो, त्याला कंट्रोल करू शकतो. त्यापासून ॲनालिसिस करून एखादा डिसिजन घेण्यासाठीची गरज असेल तर तेही आपण करू शकतो. बट व्हॉट इज रिक्वायर्ड की आपल्याकडे एखादा कम्प्युटर, एखादा लॅपटॉप किंवा एखादा टॅबलेट किंवा एखादा मोबाईल विथ इंटरनेट कनेक्टिव्हिटी हवा आहे आणि आपण त्या क्लाउड कम्प्युटर प्रोव्हायडरकडे आपलं त्याकडे अकाउंट हवं आहे. तर हे जर असेल तर आपण फ्रॉम एनिवेअर फ्रॉम द वर्ल्ड आपण हे ॲक्सेस करू शकतो. सो दॅट्स ऑल अबाउट द क्लाउड कम्प्युटिंग.